जरांगे पाटलांसंदर्भातली हिंगोलीमधून जरांगेंची जनजागृती शांतता यात्रा परभणीमध्ये दाखल झाली आहे। परभणीमध्ये जरांगेंचे मराठा बांधवांकडून जंगी स्वागत करण्यात आले। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरली आहे। इतकंच नाही तर 13 जुलैपर्यंत सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा पुढील आंदोलन सरकारला झेपवणार नाही असा इशारा पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार प्रहार केलाय। सत्तेच्या मस्तीत जात असाल तर सत्तेतच जाऊ देणार नाही असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय। दुसरीकडे जरांगे पाटलांनी 288 जागांवर सर्वसामान्य मराठ्यांना उभं करावं हे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। आणि हा आवाज सरकारला धडकी बनवणारा आहे। सरकारला कळणं गरजेचं आहे की ही आक्रोश मला आणखीन राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला नाही। जर का माझा समाज राजकारणात गेला रे बाबा, आता तरी थोडा झटका बसला। 288 राज्यातला एक बी सीट नाही निवडून येऊन देणार, एक बी। म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला राजकारणात नाही जायचं। फडणवीस साहेब छगन भुजबळच्या नादाला लागून मराठ्यांना संपू नका। एकट्यालाच काढावर घेऊन हिंडा लागेल तुम्हाला। त्याला नेरेटिव्ह भरून काढायचा, त्यांना सगळं दी। मराठ्यांच्या नोंदी रद्द कर, परत मराठ्यावर 1 लाख केसेस जास्त कर। फडणवीस साहेब याच्यापेक्षा मराठ्यांनाही जवळ करा, खरं बोला की मराठ्यांच्या सरकारी नोंदी मराठ्यांना द्यावा लागेल हे बोला। मराठ्यांचा रोज जर अंगावर घेतला तुमचा कार्यक्रम संपल। बरोबर, येणारा शनिवार तो दिवस सरकारसाठी परीक्षा असेल आणि मराठ्यांसाठीची प्रतीक्षा असेल। बरोबर, या गर्दीचं विश्लेषण तुम्ही करताना म्हणालेत की ही गर्दी मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती एका शहरामध्ये। किती संख्या असेल बरं, आणि या सहभागी झालेले लोक कोण कोण दिसत आहेत तुम्हाला? मला तर हे 12-13 लाख लोक दिसतात। म्हणजे माझा नेतृत्व मी कधी गप्पा आणत नाही, जेवढे असते तेवढेच सांगत असतो मी। 10,000 असले तरी मत असतो 10, आणि 10 असले तरी लढत असतो मी लढायचं म्हणल्याच्या नंतर। पण मला हे 12-13 लाख तरी दिसतात आणि सगळ्या जाती धर्माचे। दलित बांधव याच्यामध्ये दिसतोय, मुस्लिम बांधव हे, मराठा समाज 95% पेक्षा जास्त मराठा समाज आहे फुल ताकदीनं। आणि परभणीतला जिल्ह्यातला माझा मराठा समाज ताकदीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी उठला। काल महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी हिंगोलीतला उठला होता। यांचं ऋण मराठा समाज कधीच विसरणार नाही, कधीच। आणि मीही माझ्या समाजाची ताकद वायाला जाऊन देणार नाही। कधी पद नको, कधी पैसा नको, मी असाच भिकारी राहील। मी तळपून मरल, पण समाजाच्या खांद्यावर इमानदारीनं मरल। कोणाचे पाय चाटून आणि पद घेऊन पैशासाठी मी पाय चाटून मरणार नाही। माझ्या मराठा समाजाच्या खांद्यावर शान के साथ मरल, पण इमानदारीनं मरल। कधीच माझ्या मायबाप मराठ्यांची ही ताकद मी वायाला जाऊन देणार नाही, गद्दारी करणार नाही। मी माझी निष्ठा माझ्या समाजाचं रक्त ऐकून माझं कुटुंब सुखी मी ठेवणार नाही, करील। म्हणून तुमच्यावर लोक विश्वास ठेवलेले आहेत, मराठा सगळा विश्वास ठेवलेला आहे। तुम्ही असं म्हणता की आमच्या वाट्याचं पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे, आम्हाला मिळालं पाहिजे, आम्ही नाही म्हणून आंदोलन करतोय, तर दुसरीकडे आहे असताना सुद्धा आंदोलन करताय असं तुमचा आक्षेप आहे। हा शेवटचा प्रश्न असा आहे माझा, ओबीसी एल्गार मेळावा छगन भुजबळ यांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी काढला होता, त्यावेळेसची गर्दी आणि आत्ताची गर्दी, म्हणजे हे ज्यांच्याकडे नाही हा आक्रोश आहे आणि ज्यांच्याकडे नाही तो केवळ राजकारण असं म्हणायचंय। छगन भुजबळ बाकीच्या नेत्याला दोष देणार नाही, आम्ही सगळा दोषी छगन भुजबळ आहे। राजकीय स्वार्थापोटी त्यांनी बाकीच्या नेते आमच्या अंगावर घालायला ठरवले, जाती आमच्या अंगावर घालायचं ठरवलं, पण आम्ही एकमेकाच्या अंगावर जाणार नाही। फक्त छगन भुजबळ कारणीभूत आहे, पण छगन भुजबळला आम्ही कधी यश येऊन देणार नाहीत, कधीच। कारण त्याचं स्वप्न आहे गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करून आपण राजकारणी बनायचं, पद घ्यायचे, आंदोलन एकाचं, आमदारक्या तिसऱ्यालाच, हे त्याचं स्वप्न। याला म्हणतात छगन भुजबळ। बाबा तू एवढ्या नेत्याला घेऊन धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी जर लढला असता ना, 2 दिवसातच एसटीला आरक्षण मिळालं असतं धनगराला एसटी। छगन भुजबळ हे कधीच करणार नाही। गोरगरीब धनगराचे मराठीचे भांडण लावून द्यायचे त्याला।
4-2 नेते हाताखाली धरायचे आणि मराठ्यांच्या विरोधात आग ओकायला लावायचे. छगन भुजबळचं काम आहे, कधी यशस्वी होणार नाही त्याचं. आता त्यांना आरक्षण असून ते एवढं लढायला लागले. आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्यावर आम्ही किती लढू? तुम्ही जातीसाठी इतके कट्टर आहेत, मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये? तुम्ही केसीला भेट नाहीत. माझा मराठा का केसीला भेईल? खोट्या केसीला मराठा का भेईल? नाही भेणार. कारण तुम्हाला असून तुमची ही तयारी आहे, तुम्ही या टोकाला चाललात. आम्हाला तर नाही म्हणल्यावर आम्ही किती ताकदीने लढणार. तुम्ही 2 हात करून सगळ्यांना प्रोत्साहित करत असता. अरे आम्हाला दोघाला करमतच नाही एकमेकाशिवाय, समाजाला आणि मला. आमचं माय लेकराचं नातं झालंय. आम्ही दोघं जर एकमेकाला नाही दिसलो तर आम्हाला अजिबात करमत नाही. मला किती दुखत असलं, हे जनता मायबाप माझ्या समोर दिसले, माझं सगळं दुखणं पळून जात. आणि यांना मी दिसलो, यांना बी वाटतंय कोणीतरी आहे. आपलं पोरग खंबीर आहे आपल्या माग, खंबीर पोरग आहे आपल्या माग. आपलं हे मराठ्यांचं पोरग इकत नाही, फुटत नाही, कोणाला मॅनेज बी होत नाही. ओरिजिनल जातवाने मी सुद्धा. समाजाला मायबापाचं रक्त इकून मी मोठा होणारातला नाही. माझ्या समाजाची ताकद मी माझ्या समाजाला मोठं करायलाच लावणार. फक्त एक सांगतो, हो, आणि हात वर 2 हात वर केल्यानंतर काय चित्र आहे? मला कोणीच नाही, माझा समाज आहे. माझा त्यांना फक्त माझी त्यांना फक्त एकच अपेक्षा असते, आपल्या पाटलाचा हात दिसाव, पाटील चांगला आहे का दिसाव, बस. आपला आरक्षण नंतर मिळेल तर चालेल, पण पाटील 2 दिवस